नमस्कार. वेलकम सर्वांसाठी. आणि आज आपण आपला आहे शेवटचा दिवस, म्हणजे ह्या विषयाचा, शांततेचा विषयाचा म्हणजे 6वा दिवस आहे. तर आज आपण ह्या प्रवासाच्या शेवटच्या क्षणात आलेलो आहे. आतापर्यंत आपण काय शिकलोय? शांततेचा अर्थ किंवा अंतर्मनातील शांती, मौनाची शक्ती, आणि ह्या शांतीचे किंवा मौनाच्या शक्तीचा आपल्या आरोग्यावर परिणाम कसे होतात, किंवा आपल्या नातेसंबंधावर कसे परिणाम होतात, आणि त्याचं महत्व काय असतं ह्या शांतीचं किंवा मौनाचं, हे आपण याच्यावर चर्चा केली होती. तर आज आपण घेऊया शांततेतून आत्मसाक्षात्कार कसा साध्य करता येतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे माझ्या स्वतःच्या आतमध्ये बघणं. साक्षात्कार कुणाचा? तर आत्माचा. आत्मा म्हणजे काही असं हे नाही, भूतबधा वगैरे नाही. आत्मा म्हणजे माझी एनर्जी. मी आतून मी काय विचार करते. आतापर्यंत आपण बाहेर सगळं बघत होतो, ह्याचं असं, त्याचं तसं, त्याचं तसं. पण माझ्या आतून मला खरंच काय वाटते, मी काय बोलते, माझे काय विचार आहेत, ते आपल्याला शांततेमधूनच सापडतं. तुम्ही जर खूप जास्त बोलत असाल बाहेर, किंवा खूप स्वतःला प्रूफ करायचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही स्वतःला शोधू शकणार नाही. आता जसं म्हणजे मी म्हटलं की मला भीती वाटते मृत्यूची, किंवा मी असं झालं तसं झालं, म्हणजे काय झालं, तुम्ही बाहेरच शोधून राहिले. अजून आतमध्ये शोधलंच नाहीये की मृत्यू काय आहे, हा कशासाठी आहे, आणि किती योग्य आहे, किती केव्हा आलं पाहिजे, आणि कोणाच्या हातात आहे का. म्हणजे ह्या गोष्टीवर तुम्ही विचारच केला नाहीये, किंवा तुम्ही स्वतःला कधी रिअलायझेशन मध्ये टाकलेलंच नाहीये. तर हे केव्हा येईल रिअलायझेशन? तर तुम्हाला जेव्हा शांत राहणार, जेव्हा मौन राहणार, जेव्हा आतमध्ये बघणार, स्वतःला प्रश्न करणार, तेव्हा. तर पहिलं त्याच्यातला पॉइंट आहे की मौन ही साधना आहे. जसं आपण त्याला मेडिटेशन म्हणतो. मेडिटेशन म्हणजे काय? ध्यान साधना. म्हणजे ध्यानामध्ये अगदी शांत राहतो. तर ध्यान साधणं म्हणजे फक्त शांत राहणं किंवा नुसतं डोळे बंद करून एका जागी राहणं नाही होत. तर स्वतःच्या आतमध्ये बघणं की कोणते विचार येतात. जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं, विचार येणं बंद होणार नाही, तुम्ही कितीही मोठं साधना करा. त्या विचारांना दिशा द्यायची आहे. तर त्याच्यात पहिल्यांदा मी सांगितले आहे की पहिल्यांदा तुम्ही त्याला लेबलिंग करा, ऑब्झर्व करा, लेबलिंग करा, आणि मग त्याला स्वीकार करा की हो, हे असे विचार आले. तर मौन म्हणजे फक्त बोलणं बंद करणं नाहीये. तर मौन म्हणजे आपले मन थांबवणं, म्हणजे विचारांना बघणं आणि विचारांना स्वीकार जसं केलं, तसं ते विचार तुम्हाला येणं थांबून जातात. म्हणजे त्या विषयावरचे विचार थांबून जातात. आणि एक अशी सिच्युएशन येते, खूप लिमिटेड विचार येतात, पण त्यालाही दिशेने, तुम्ही कोणती दिशा दिली, त्या दिशेनेच तुम्हाला विचार येतील. आणि तसे तसे तुमची बिकमिंग तयार होते, म्हणजे तुम्ही घडण्याची प्रक्रिया होते की तुम्हाला काय बनायचंय तुमच्या आयुष्यामध्ये, काय करायचंय, ते घडण्याची प्रक्रिया होते. आता दररोज, आता एका दिवशी आपण मौन राहतो म्हटलं तर नाही होणार. आता तुम्ही विपश्यना गेले असाल तर तिथे त्यांना सवय नाही, त्यांना खूप कठीण जातं. 10 दिवस कंटिन्युअस बंद बोललं, कुणासोबतच नाही बोलायचं असते ना, तुमच्या रूम पार्टनरशी ना काही. फक्त तुमचे काही प्रश्न असतील तर त्या असिस्टिंग जे करणारे असतात त्यांच्यासोबत तुम्ही तुम्ही बोलू शकता, आणि तेही त्यांची वेळ जेव्हा ते प्रश्न विचारतात तेव्हा. पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये रोजच बोलावंच लागतं, बोलल्याशिवाय होतच नाही. पण तरी पण स्वतःला एक शिस्त लावण्यासाठी म्हणून दररोज थोडं थोडं तरी मौन पाळा. म्हणजे बिलकुल शांतपणे ध्यान साधना करणं म्हणजे सगळ्यात बेस्ट मौन पाळणं. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला घरच्या लोकांनाही माहिती होऊन जाते की ध्यान करायला बसलेली आहे, डिस्टर्ब करू नये. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला पण एक हे लागते, सवय लागते, आणि घरच्या लोकांना पण एक प्रकारची माहिती होऊन जाते. आणि ही होते तुमच्या ध्यानाची तयारी. ध्यान करणं खूपच म्हणजे आवश्यक असं हे प्रक्रिया आहे. त्या मौन पाळण्यामध्ये आपण स्वतःला बघतो, आत्मसाक्षात्कार होतो, आणि आतूनच तुम्हाला उत्तरं मिळतात की तुम्हाला काय करायला पाहिजे. तर आपण ऐकलेलं असेल प्रत्येक, म्हणजे आता मी ते तुम्हाला विपश्यनाचं हे सांगितलं, पण तरी पण तुम्ही संत, ऋषी किंवा असे जे मोठे मोठे साधक जे असतात, ते अगदी एकांतामध्ये जातात. आणि त्यांचा सगळ्यात मोठा पाया म्हणजे मौन. एकांतात जाणं म्हणजे साऱ्या समाजापासून, सगळ्या गोष्टीपासून, ऐहिक ह्याच्यामधून, गोष्टीमधून अलग होणं, म्हणजे भौतिक गोष्टीपासून वेगळं होणं.
एक राहणं म्हणजे असं एकटं राहणं म्हणजे हा मौन हे करतात. ते शारीरिक, भौतिक सगळ्या गोष्टींनी म्हणजे एकटं राहतात. म्हणजे स्वतःला बघतात ते. तर याच्यातून आपण काय शिकतो मौनातून? मौनातून आपण स्वतःला ऐकायला शिकतो. नाहीतर ह्या बाहेरच्या गडबड गोंधळामध्ये आपण स्वतःला ऐकतच नाही. ह्यानी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, इथे काय, आणि कोणी काय म्हटलं तर लगेच त्याच्यावर उत्तर देणं किंवा रिस्पॉन्ड करणं हे खूप लवकर होऊन जातो. तर हे आपल्याला करायचं आहे की दररोज थोडं थोडं तरी मौन पाळणं म्हणजे ध्यानाची तयारी करणं, ध्यान करणं करायचंय. महात्मा गांधी आठवड्यातून एक दिवस मौन पाळायचे असं म्हणतात. आणि त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी ज्या दिवशी मौन पाळतो त्या दिवशी म्हणजे परमेश्वराशी माझा जास्त संवाद होतो. परमेश्वर म्हणजे कोणी बाहेर बसलेला नाहीये, तर त्या नेचर सोबत आपण अलाईन होतो. म्हणजे स्वतःच मध्ये आतमध्येच देव आहे. आपण देणारे आहो म्हणजे देव आहो हे तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सांगतोय की इथे आपण काहीच घ्यायला काहीच नाही आलेलो आहे ह्या जन्मात, ह्या जगात. इथे फक्त देणं, देणं आणि देणं. जे तुम्हाला मिळतं ते आपोआप मिळतं. इच्छा हे भावना, इच्छा, विचार हे सगळ्या तुम्हाला मिळालेल्या शक्ती आहेत. त्या शक्तींना पण तुम्ही जर आपल्या एका लाईन मध्ये केलं तर त्या अलाईन होतात तुम्हाला जे मिळेल त्या मिळण्यामध्ये. पण ते जे तुम्हाला पाहिजे, जे ते तुम्हाला पहिले द्यावं लागेल. तुम्हाला जर प्रेम पाहिजे तर प्रेम पहिले द्यावं लागेल. तुम्हाला पैसा पाहिजे तर पैसा पहिले द्यावा लागेल. म्हणजे त्याचा समजावं लागेल की हा पैसा म्हणजे आपल्याजवळ साठण्यासाठी नाहीये, तर तो आपल्या मार्फत इतर लोकांपर्यंत गेला पाहिजे. आपण तो माध्यम आहे ही गोष्ट समजली पाहिजे. आपल्याला आरोग्य पाहिजे तर आपण आरोग्य दुसऱ्यांना दिलं पाहिजे. दुसऱ्यांना कशा पद्धतीने आपण मदत करतो त्या संदर्भात किंवा त्यांना कसं आरोग्य देण्यात आपले हातभार लागतो किंवा सेवाभाव कसा होतो, हे सगळं जेव्हा आपण केलं तर आपल्याला ती गोष्ट मिळते. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे मौनातूनच मिळायला लागतात. आपोआप स्वतःला मिळायला लागतं. हे हे खूप लक्षात ठेवा, अंडरलाईन करा वाक्य हे, की मी देण्यासाठी आलेली आहे. देव म्हणजे देणारा आणि परमेश्वर किंवा देव हा आपल्यातच आहे, बाहेर कुठेच नाहीये. दुसरा पॉइंट आहे की स्वतःला शोधणं म्हणजे मी कोण आहे. तर आता तर मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं की मी देणारी आहे, बस मी देव आहे, देणारी आहे असं सांगितलं. पण जेव्हा तुम्ही शांततेत बसता आणि स्वतःला प्रश्न विचारता की मी कोण आहे, तर आपण म्हणजे काय, मी नंदिनी आहे किंवा मी स्त्री आहे, मी आई आहे, मी असं सामाजिक असे आहे, असं असं हे तर बाहेरच्या भूमिका आहेत. हे तुमचं नाव आहे, तुमचं शरीर आहे, तुमच्या शरीराची भूमिका आहे. पण असा एक काहीतरी घटक आपल्या आतमध्ये आहे की जो ह्या सगळ्या भूमिकेना बघतो, फील करतो. त्याला आपण आत्मा म्हणतो. म्हणजे आतमधले चैतन्य, जिवंतपणा, प्राणशक्ती, चैतन्य आहोत आपण. तर आपण शरीर नाहीये, मी कोणतं नाव नाहीये किंवा मला आता भीती वाटते. भीती कोणाला वाटतं? ते हा मनाला वाटतं, मनातल्या येणाऱ्या विचारांना वाटतं. तुम्हाला भीती 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 सगळ्या परे आहात तुम्ही. तुम्ही शरीरच नाहीये, तुम्ही नावच नाहीये, तुम्ही मनच नाहीये, तुम्ही विचारच नाहीये, तर तुम्हाला कसली भीती? है ना? हा म्हणजे काय म्हणतात त्याला, द्रष्टाभाव, दुरून बघणं, डिटॅचमेंट. जसं मी तुम्हाला बघते की तुमचा फोटो बघते, तुमचा व्हिडिओ दिसतोय मला, तुम्ही प्रत्यक्षात नाहीये. सेम तसं स्वतःला इथून काढून समोर बघितलं पाहिजे, त्याला स्वतःला प्रश्न विचारलं पाहिजे. है ना? तर हा शोध फक्त शब्दांनी नाही होत. मी असं कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी शब्दांनी नाही होणार. तर हा तुम्हाला अनुभव करावा लागेल, अनुभवाने बघावं लागेल. आणि हा अनुभव तुम्हाला जेव्हा ध्यान करता आहात त्याच वेळेस होईल. जेव्हा तुम्ही मौन मध्ये राहणार तेव्हाच तुम्हाला मिळेल. तसा होत नाही. तर हे खूप सोपं आहे, समजलं ना? खूप सोपं आहे. नाही तर आयुष्य निघून जातं पण संपत नाही, म्हणजे समजत नाही. तर हे शब्दांनी शोधायचा प्रयत्नच करू नका, फक्त अनुभवाने बघा. जस्ट म्हणजे आता पंखा चालू आहे, तुमच्याकडे पंखा चालू असेल तर बघा त्याला पात्या, त्या पंख्याच्या पात्या जेव्हा असं राहिल्या सरळ, तर त्या पात्यांनी भिंत दिसत नाही, छत दिसत नाही तेवढी. पण जेव्हा ती फिरते आहे तर एकही अंशाचं छत लपत नाही.
तो पंखाही फिरतोय आणि छतही म्हणजे छतही दिसते कम्प्लिटली. म्हणजे कुठेच लाईन दिसत नाही, की पात्या दिसत नाही, की कुठे स्टॉप दिसत नाही. सेम तसंच आहे. पण मधला मात्र तिथे आपण समजा बोट ठेवला ना असा, बोटही आपला असा हलणार नाही. बोट स्थिर राहील तरी सुद्धा पंखा हलत नाही. सेम तसा आहे आपला चैतन्य, जी प्राणशक्ती आहे, जे जिवंतपणा आहे, तो स्थिर आहे. तो कधीच बदलत नाही. तो कधीच मरत नाही, कधीच जिवंत होत नाही. आणि जे आपण म्हणजे फिरतोय, जे म्हणजे पंखा फिरतोय, तर तो शरीर आहे. तर तो आपली ऍक्शन करतो. आपलं मन म्हणजे विचार, तो आपली ऍक्शन करतोय. आपल्या भावना म्हणजे ऍक्शन्स करतात आहे. त्याच्यामध्ये ते चक्र, दरवाजे, म्हणजे जे बाहेरच्या जे काही गोष्टी येतात आपल्या पाच सब कॉन्शियस माइंडने, पाच सेन्सेसने, त्या गोष्टींचा तो एक्सेप्ट करतोय, बघतोय. त्याचे आपले विचार असतात, हे सगळं तो प्रदर्शित करतो आहे. पण आपण ते प्रदर्शित करणारा आपण नाहीये, तर तो आपला मन, सॉरी मन नाही, आपलं आत्मा, चैतन्य, तो स्थिर असतो. आणि हे तुम्हाला दिसेल ना, तर तुम्हाला तुमच्या अनुभवाने, अनुभूतीनेच दिसेल. तर अशा पद्धतीने मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी मन पण नाही, म्हणजे मी विचार पण नाही. विचार येतात, ते खूप सारे येतात आणि जातात, ते थांबत कधीच नाही. कधीच नाही थांबणार ते. आणि तुम्ही एका विचारावर कधीच अडकून राहत नाही, हे लक्षात घ्या. आणि एकदा तो विचार पूर्ण झाला, तर तो भूतकाळात जातो. म्हणजे भूतकाळातले विचार किंवा भूतकाळातली गोष्ट परत येत नाही. वर्तमान म्हणजे सतत बदलत राहणं, बदलत राहणं, बदलत राहणं. इथे काहीच, कोणतीच गोष्ट स्थिर नाहीये. फक्त आपला आत्मा, आपलं चैतन्य, जो बघणाऱ्याला बघतोय. म्हणजे मी बघते, आता ही कोण आहे? बघणाऱ्याला बघणं, है ना? येस. एक मिनिट. हा. तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला हे करायचंय. तर तिसरं मग गोष्ट आहे, की मौनाने, अजून मौनात राहिल्याने काय होते, तर प्रेरणा मिळते आपल्याला. प्रेरणा मिळते म्हणजे काय, तर आपण बाह्य आवाज बंद करतो आपला. आणि त्याच्यामुळे काय होतं, की आतल्या आवाजाला आपल्याला जागा मिळते. आपल्या आतल्या आवाजाला आपल्याला आपली जागा मिळत असते. आतल्या आवाजाला जागा मिळणं म्हणजे काय होतं, म्हणजे आपण स्वतःला बघतो आहे, की मी काय आहे, मी काय करू शकते. जसं बाहेरून तुम्हाला खूप लोकांनी तारीफ करा किंवा तुम्हाला टीका टिप्पणी केली, टीका टिप्पणी केली, तर त्याच्यातही आपण लो फील करायला लागतो. कोणी तारीफ केली तर एकदम अहंकार चढून देतो, की अरे मैं हूं तो क्या है वगैरे, अशा अशा टाईपचे येतो. म्हणजे दोन्ही गोष्टी, एक तर अतिउच्च किंवा अति खालच्या जागात जातो आपण. पण जेव्हा मौन मध्ये असतो, म्हणजे स्वतःला आतमध्ये बघत असतो, तेव्हा तुम्ही मध्यम मार्गामध्ये तुम्ही असता. की तुम्ही नेमकं काय आहात ते रिअलायझेशन तुम्हाला होतं, की तुम्हाला आतमधून काय करायचं आहे, तुम्ही कोण आहे, तुमची कॅपॅसिटी काय आहे, ही तुम्हाला तिथे दिसायला लागते. मी खरं सांगू, माझी स्वतःची सिच्युएशन अशी होती, की मी कधीच कोणासमोर अशी बोलू शकतच नव्हते. मी माझे मिस्टर होते ना, तेव्हा मी अगदी मजुराला असं म्हणजे त्याला हे काम कर, ते काम कर सुद्धा मी बोलू शकत नव्हते. म्हणजे घरात काम चालू असेल काही मिस्त्रीचं किंवा कशाचंही, प्लंबिंग याचं त्याचं, तर म्हणजे ते साहेब सांगायचे की चहा बनव, तर मी चहा बनवून फक्त मध्ये ठेवायची, की अहो चहा घ्या. म्हणजे मी त्या कामाच्या याच्यामध्ये बघत नव्हती, की कसं काम करतात आहे, काय करतात आहे, कुठून, म्हणजे मला काही माझ्याच किचनचंच काम असेल तर मला काही सांगता आलं पाहिजे, की असं झालं, असं करा, तसं झालं का, तसं नाही. म्हणजे इतकं म्हणजे मी एकलकोंडी म्हणून नाही, पण म्हणजे ती हिंमतच नशी नव्हती. किंवा असं, आता मिस्टर्स आर्किटेक्ट होते त्यामुळे असं वाटायचं की तेच शहाणे आहेत, म्हणजे सगळं काही त्यांना समजतं. आर्किटेक्ट म्हणजे घरातलं सगळं त्यांचं, बस बाकी कोणी काहीच नाही बोलू शकत त्यांच्यासमोर. तर हे कसं होतं, पण आता असं नाही राहिलं. आता तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आतून समजतं, की मला काय पाहिजे किंवा मी काय करू शकते, मला काय समजायला पाहिजे, काय समजायला नको, किंवा कुठे लक्ष द्यायला पाहिजे, कुठे लक्ष द्यायला नको, हे स्वतः म्हणजे माझ्या आतल्या प्रेरणा आहेत ह्या सगळ्या. ह्या बाहेरून नाही मिळत आता, है ना? तर अशाच पद्धतीने जेव्हा आपण काही कलाकारी करतो, कलाकारी म्हणजे कविता लिहिणं, विद्यार्थी आता इतक्या सुंदर सुंदर कविता लिहितात, तर काय त्या अशा शोधत नाही बसत, की मी आता काहीतरी कविता करू. अरे बोलता बोलता त्या म्हणजे आतूनच येतात ते शब्द आणि आतूनच ते लिहायला जातात.
त्यांचे भावच समजून येतात. एक त्यांनी छोटंसं 2 ओळीचं गाणं पाठवलं आणि सगळे भाव त्याच्यामध्ये आले लक्षात. तर ही म्हणजे आपण कलाकार वृत्ती आहे आपली ही. तर ही आतून येते जेव्हा तुम्ही मौन करता किंवा आतमध्ये बघता की तुम्हाला काय फील झालेलं आहे. एक जी गोष्ट झाली समजली असते ती आतपर्यंत फील झालेली असते आणि तिथून ती प्रेरणा येत असते. तर हे जे मोठे मोठे लेखक कवी असतात वैज्ञानिक असतात किंवा सायंटिस्ट म्हणजे जे आपण म्हणतो हे कुठून मिळतं त्यांना प्रेरणा? तर मौनातूनच मिळते. आज इतके मोठे मोठे शोध लागलेले आहेत. न्यूटन तर काय एका झाडाखाली बसला होता सेफ ऍपल पडला खाली म्हणजे त्याला त्याच्यातून समजलं गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने आज एरोप्लेन वरती पळतात आणि आकाशात पळतात आणि चंद्रावर माणूस चालला गेला. म्हणजे किती छोटीशी गोष्ट आहे. आपल्याला तशी रोज दिसत असतील फळं खाली पडताना दगड खाली पडताना आपल्यामध्ये का नाहीये तर किती मौन होतं त्यांच्या आतमध्ये म्हणजे किती आतमध्ये स्वतःला बघत होते. तर हे आतमध्ये बघणं म्हणजे त्या ब्रह्मांडाशी विलीन होणं आहे. आणि जितकं तुम्ही बाहेर बघाल ना मला याची भीती वाटते मला तर वाटतं मला तो असा बोलतो ते तसा करतं ते तसं तितकं तुम्ही बाहेरच्या वातावरणात हरवून जाणार. आणि जितके तुम्ही आतमध्ये मौनामध्ये राहाल आणि आतमध्ये स्वतःला बघाल तितकं तुमचं मेंदू ताजेतवानं राहतं किंवा नवीन नवीन कल्पना तुमच्या जन्म घेतात किंवा तुम्हाला स्वतःला समजायला लागतं. स्वतःच्या संकल्पना तयार होतात की मी काय करायला पाहिजे. जसं आता आपण हा विषय घेतो आहे इतके दिवसापासून आता 1 महिना झाला. ह्याच्यामध्ये ना मनामध्ये विषय येतात की आपण अशा विषयावर बोललो तर मग असं झालं तर मग त्याचे पॉइंट्स असे काढले तर असं करता करता बघा बघता बघता 5 पॉइंट होऊन गेले आपले है ना. आणि पत्ताही लागला नाही. आणि एवढ्याशा पॉइंटवर 5-6 दिवस बोलायचं हे जेव्हा मी पहिल्या दिवशी केलं होतं तेव्हा मला असं वाटलं बापरे काय काय बोलणार आहे कसं बोलणार आहे काय करणार आहे. पण मी काही त्याचे मग पॉइंट्स लिहिते. आता मी बरेचदा पुस्तकं वाचले किंवा काही व्हिडिओज बघते किंवा काही होते त्याच्यातून आपल्याला जे आलं मला लिहायची सवय. पण त्या ह्याच्यातून ना मला मग असा समज असा यायला लागला की चला आपण ह्याच्यावरच आणखी डिटेलमध्ये बघितलं डिटेलमध्ये केलं तो किती छान बोलता बोलता आपलाही अभ्यास होऊन जाईल. आणि तशा ह्याच्यातून मी हाच म्हणजे चालू केला आणि किती सुंदर झालं किती फरक होतो लोकांच्या लाईफमध्ये है ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित नाही असं नाहीये माहिती सगळ्यात. पण जाणून बुजून आपण त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग प्रॅक्टिस करतो त्या गोष्टी आत्मसात करतो आणि मग त्या ऍक्शन मध्ये आणतो. इतकं ऑटोमॅटिक म्हणजे आपलं आतलं जग बदलतं की आपल्याला पत्ताही लागणार नाही. आणि हे जग बदलणं म्हणजेच बिकमिंग म्हणजे घडण्याची प्रक्रिया होते. आणि किती प्रॉपर मार्गाने जाते ती घडण्याची प्रक्रिया हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने शांत राहून मन मौनामध्ये जेव्हा राहतो आपण म्हणजे ध्यान साधनामध्ये जेव्हा केलं तेव्हा आपल्या आतमधल्या स- संकल्पना तयार होतात आणि म्हणजे नवीन नवीन कल्पना आपल्याला येतात. आपलं रियालिटी आपल्याला समजते की मी कोण आहे. तर मी काही घाबरलेली स्त्री नाहीये किंवा मी भित्री हे नाहीये किंवा मी लपून बसणारी किंवा मला काही येत नाही असं म्हणणारी स्त्री नाहीये. तर माझ्यामध्ये पण खूप कॅपॅबिलिटी आहे. ह्या गोष्टी समजायला लागतात. आणि त्याच्यावर जेव्हा तुम्ही मग तुरंत ऍक्शन घेतलं तर तुमचं तुम्हालाच फरक म्हणजे वाटेल समजणार नाही की अरे झालंच कसं. मी जेव्हा माझे व्हिडिओज बघते तसं वाटते अरे हे कसं काय बोललं हे काय झालं. म्हणजे माझं मला पण नाही माहिती लागतं तर कसं त्यावेळेस होतं. हे तुमच्या बाबतीत होईल. ठीक आहे. नंतर चौथा पॉइंट आहे की जेव्हा आपण मौनात राहतो तर आपण योग्य निर्णय घेणं आपल्याला जमतं. कारण आपलं मन जेव्हा अस्थिर असतं तर मग तेव्हा आपले निर्णय खूपदा चुकतात. घाईघाईने निर्णय घेऊन घेतो किंवा कोणी काय म्हणतील म्हणून घेतो घाबरून घेतो है ना. आणि म्हणजे सतत लोक काय म्हणतील ह्या ह्याच्याने निर्णय घेऊन घेतो. तर तसं न घेता मन अस्थिर असलं तर मन आपल्याला निर्णय घेता येत नाही. तर अशा वेळेस तुम्हाला जेव्हा मौन मध्ये राहिले किंवा ध्यानामध्ये राहिले थोडस आतमध्ये स्वतःला प्रश्न विचारून घेतलं तर त्यावेळेस तुम्ही कितीही तुमचं मन हे असेल त्याला स्थिर करून घेतलं तर तुमचे निर्णय योग्य घेतल्या जातात. ते तुम्हाला त्यावेळेस जरी जाणवलं नाही तरी नंतर तुम्हाला जाणवतं की अरे बरोबर घेतलं होतं त्यावेळेसचा निर्णय मी. हे तुम्हाला नंतर कळतं. कारण त्यावेळेस तो निर्णय घ्यायला तुम्हाला तो युनिव्हर्स जितकं तुम्ही मौन मध्ये राहिलं म्हणजे ध्यानामध्ये राहिले स्वतःच्या विचारांना तुम्ही लेबलिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे मी तुम्हाला ऑब्झर्विंग लेबलिंग किंवा स्वीकार करणं हे जे एक्सेप्टिंग हे केलं ना तेवढं तुम्ही त्याच्याशी अलाईन होता. आणि मग तिथून जे तुम्हाला सुचतं की मला असं करायला पाहिजे किंवा करायला नाही पाहिजे म्हणजे तो निर्णय तुमचा योग्य निर्णय होतो.
आणि शांततेत जेव्हा बसतात हा सगळा मनातला गोंधळ जो असतो तो कमी होऊन जातो. सोडून द्यायचं आहे, काही घेऊन जाणार नाही तुम्ही. कोण तुमचा अपमान करतो, तो तुम्हाला चुकीचं ठरवतो, तो त्याचा विचार आहे, त्याची साईड आहे. वेळ आल्यावर सगळं समजतं. थोडं वेळ द्या स्वतःला, समोरच्या व्यक्तीला पण आणि त्या परिस्थितीला पण. कारण एक बीज जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला काय करत राहावं लागतं? नर्चरिंग करत राहावं लागतं बस. हो की नाही? बाकी काही करायचं नसते. नर्चरिंग करणं म्हणजेच खत पाणी देणं, वेळेवर त्याला बघत राहणं, त्याची सेवा करत राहणं बस. आपोआप ते बीज रुजतं आणि आपोआप तुम्हाला ते झाड देतं आणि वेळ आली तर फळ मिळतात आणि ते इतके फळ मिळतात की तुम्ही कल्पनाही नाही केल्या असतात. तर हा ब्रह्मांडाचा नियम आहे. याला तुम्ही खूप म्हणजे शांततेमध्ये समजून याचा हे करा, प्रयत्न करा. आणि जेव्हा आपण शांततेत बसलो, मौनात बसलो, तर आपले विचार म्हणजे स्वच्छ होतात आणि आपल्याला योग्य निर्णय घेता येतं. जेव्हाही तुमच्या लाईफमध्ये एखादा कठीण निर्णय घ्यायचा वेळ आली ना, घ्यायची वेळ आली, तर तेव्हा थोडंसं मौन धारण करा. थोडंसं थांबून बघा आणि बघा तुम्हाला तुमचं आतून मन काय म्हणतंय. तुम्हाला अगदी योग्य निर्णय मिळेल. कदाचित तुम्हाला कधी कधी पटेल, कधी कधी नाही पटेल. पण तरी पण त्यावेळेस तुम्ही समजा त्या निर्णयावर गेले ना, तर तुम्हाला तो योग्य होईल. ते नंतर कळेल की तुम्ही जे काही केलं ते अगदी योग्य केलं होतं. कारण परिस्थितीच्या वेळेस तुम्हाला काय केलं पाहिजे हे फक्त युनिव्हर्स सांगू शकतो. म्हणजेच आतलं मन तुमचं, आतून मौन तुमचं. मन म्हणण्यापेक्षा मौन. ठीक आहे. नंतर 5वा पॉइंट आहे आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे हा. म्हणजे मौन राहणं, स्वतःला ओळखणं, हा म्हणजे आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. म्हणजे आणि हे केव्हा सापडतं? तर त्या परमात्म्याशी एकरूप होणं. आत्मा म्हणजे माझ्या आतमध्ये काम करणारी ती एनर्जी, चैतन्य. आणि परमात्मा म्हणजे तीच एनर्जी माझ्या वातावरणात, बाहेर ब्रह्मांडामध्ये पण काम करते. सेम आहे. असं बघा, लक्षात घ्या, जसं फिश पाण्यामध्ये राहते, तिच्या आतमध्ये पण पाणी आहे आणि बाहेर पण पाणी आहे. सेम तसंच आत्मा म्हणजे आपल्या आतमधली एनर्जी आणि परमात्मा म्हणजे बाहेरची एनर्जी, आपल्या शरीराच्या बाहेरची एनर्जी. ती एनर्जी जेव्हा एकरूप झाली ती आपोआप करते. बघा तुम्ही, प्रत्येक गोष्ट आपोआप होते आहे. प्रत्येक गोष्ट आपोआप होते. त्याच्यात आपण इतका अहंकार घेऊन बसलेला आहे की मला असं म्हटलं, मला तसं म्हटलं. पण तुम्ही बघा किती सगळ्या गोष्टी आज साधं, एक तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहे किंवा ज्या रूम मध्ये बसलेले आहे, तुम्हाला माहिती पण नाही की ती खुर्ची कोणी बनवली, तो पंखा कोणी बनवला, कुठून कोणत्या दुकानातून आलं, तुमचं रूम कशी बनवली, तुमची चादर कशी, तुमच्या अंगावर किती लोकांनी मेहनत केली, तुम्हाला काहीच नाही माहिती. तुम्हाला फक्त एवढं वाटतं की बस मी पैसे दिले, मी विकत घेतलं. पैसे हे एक माध्यम आहे, कागदाचा तुकडा आहे. त्याला व्हॅल्यू आपण लावलेली आहे. पण ती एक प्रकारचं एनर्जी, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू, एनर्जीची व्हॅल्यू लावलेली आहे. 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, जे काही आहे. तर तशाच पद्धतीने आपल्या विचारांना व्हॅल्यू आपण लावतो आहोत, हे लक्षात घ्या. आणि आपण म्हणजेच आपला आत्मा, आपली एनर्जी आतली. तर नेहमी विचार चांगला करा, नेहमी देण्याचे प्रयत्न करा की मला आतून काय देता येईल. जसं तुम्ही खाली, इकडे खाली होत गेलं, तिकडे परमात्मा तुमच्यामध्ये भरतो एनर्जी. कारण त्याला भरायचंच आहे. जिथे पोकळी निर्माण झाली तिथे भरणं, त्याला त्याचं कामच इथे भरणं. तुम्हाला स्वतःहून नाही भरावं लागत. पण आपण आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी, आपल्या निगेटिव्हिटीनीच आपण ते सगळे रस्ते बंद करतो. जसं एक साधारण उदाहरण मी तुम्हाला सांगते की सूर्य उगवतो. आपल्याला काही उगवावं लागतं का? त्याला वाट पाहावं लागते का सूर्य उगवण्याची? तो आपल्या वेळेत उगवतो, आपल्या वेळेत डुबतो. पण जर तुम्ही खिडकीच बंद करून ठेवली तर तुम्हाला कुठे सूर्यप्रकाश येईल? दिवसा ढवळ्या सुद्धा तुम्ही अंधारात राहू शकता. सेम तसं आहे. आपल्या खिडक्या उघडणं म्हणजेच आत म्हणजे मौन ठेवणं, म्हणजे जे काही आहे निगेटिव्हिटी त्यासाठी बंद ठेवायचं आणि आतमध्ये बघायचंय. म्हणजे आपण आतूनच खिडक्या उघड ठेवतो त्या सूर्यप्रकाश येण्यासाठी. तर आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःला ओळखणं आणि त्या परमात्म्याशी एकरूप होणं. म्हणजे मी हे शरीर फक्त म्हणजे एक असं
माठ दिले, मातीचा माठ, तो कधी फुटला तर परत पाणी एकरूप परत जमिनीत चाललं जाईल. जोपर्यंत भरून ठेवलं तोपर्यंत माठात पाणी आहे, तरी पण गळत राहतं पाणी. सेम तसं आहे आपला, त्याला थांबवू नाही शकत तुम्ही. आणि शांतता हा त्याचा पूल आहे, प्रवासाचा पूल आहे. म्हणजे आपण जो जीवनामध्ये जन्मल्यापासून तर मरेपर्यंत जे काही चालतोय आपण, तो प्रवास आहे आपल्या जीवनाचा. त्या प्रवासाचा हा पूल आहे. शांतता ठेवणं म्हणजे मौन, आतमध्ये किंवा बाहेर पण ठेवणं. आणि जेव्हा आपण मौनात जातो, तेव्हा मी आणि परमेश्वर, म्हणजे मी आणि परमेश्वर याच्यातला भेद नाहीसा होतो. म्हणजे मी आणि, जसं आता समुद्रात म्हटलं की आतमध्ये पाणी बाहेर पाणी, तर ते पाणी एकरूप आहे, फक्त तो फिशचा आकार आहे असा. सेम तसंच आहे की हा ब्रह्मांडामध्ये पण तीच एनर्जी आहे आणि तेच माझ्यामध्ये एनर्जी आहे. फक्त हा शरीराने मी फक्त थोडस माझा भेद केलेला आहे की ही मी स्त्री आहे आणि ह्या स्त्रीचं नाव आहे नंदिनी. ही स्त्री अशी करते, ही याची मुलगी आहे किंवा यांची आई आहे, याची बायको आहे. जे काही आपण सामाजिक नातं किंवा सामाजिक जे काही लावलंय ते सगळं त्याला आपण एक बाउंड्री केलेलं आहे. पण ही सगळी बाउंड्री जेव्हा काढली ना, तर हा भेदभावच नाहीसा होतो. आणि तिथे म्हणजे जे सगळं तुम्ही आत बाहेर बघताय की कसं काय आपोआप होतंय, तसं तुमचं पण इच्छा किंवा तुमच्या फक्त त्या इच्छा म्हणजे त्या आपल्याला तो एक किल्ली दिली आहे. तुम्हाला ही गोष्ट खूप वारंवार सांगते. वारंवार का सांगते की तुमच्या अगदी आतपर्यंत बसावं, त्याच्यासाठी म्हणून सांगते. है ना. तर ही किल्ली आहे, फक्त आपले विचार म्हणा, आपल्या भावना म्हणा. तर त्या किल्लीला आपण फक्त प्रॉपरली जपलं पाहिजे. बस, की माझे विचार कसे आहेत, माझी इच्छा काय आहे, स्पष्ट विचार, स्पष्ट इच्छा. बरोबर तुम्ही त्या त्या भावने त्या त्या साईडला तुम्ही जाता. जसं पाण्याला जिकडे उतार मिळाला तिथे आपोआप जातो, त्याला काही करावं लागत नाही. फक्त मग त्याला जायचं असेल तर आपल्याला थोडंसं व्यवस्थित, आपल्याला ज्या साईडला पाहिजे त्या साईडला आपण नाली बनवली तर नाली जाते, किंवा मग पाईप लावला तर पाईपने जातं. सेम तसं आहे. तो पाईप लावणं म्हणजे आपली इच्छा किंवा आपले विचार, आपल्या भावना त्या दिशेने देणं. बाकी ग्रोथ सगळे आपोआप होते आपली. तर खरी शांती म्हणजेच परम शांती, म्हणजे जी परमात्म्याशी जोडल्यावर आपल्याला मिळते, तर ती खरी शांती आहे. ठीक आहे. तर मौन म्हणजे ही एक माणसाची शिखर अवस्था म्हणजे जसं आपण एखाद्या पहाडीवर जातो आहे, तर वरती शिखरावर पोहोचतोय तिथे म्हणजे आपण जिंकल्याचं हे करतो, की इथे गेल्यावर तिथे मग झेंडा काढतात है ना, की सगळ्यात वर चढणार. तर त्याला शिखर अवस्था म्हणजे अगदी टोकावरची भूमिका. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला शब्दांची गरज नाही पडत, तुम्ही तिथे झेंडा काढल्याबरोबर समजून येतं आणि सगळं मग तुमच्या सगळ्या जगाला कळून जातं की कोण पहिले याच्यावर चढलेलं आहे. तुम्हाला प्रत्येकाला जाऊन सांगायची गरज नाही राहत, म्हणजे तुमच्या शब्दांची गरज नाही पडत. तर मौन म्हणजे ही भक्ती ज्या परमेश्वराबद्दल आपण त्याला सरेंडर होतो किंवा त्याला एकरूप होतो, आपण त्याच्यामध्ये मिळून जातो. तर ती एक शिखर अवस्था म्हणजे उच्चतम अवस्था म्हणतो आपण त्याला. आणि त्या अवस्थेसाठीच आपल्याला हे सगळं करायचं असते पण. आणि ती जर शांती मिळाली ना, आयुष्यात दुसरं काहीच नको असतं, सगळं मिळते मग आपोआप तुम्हाला. ठीक आहे. तर हे खूप सुंदर आहे, तिथे शब्दांची गरज नाही पडत तुम्हाला. हे सगळं फक्त आपल्याला तो मौन साधना करता आले पाहिजे, मौन साधना. तर आतापर्यंत मी तुम्हाला जे जे मौन साधनेचं सांगितलं होतं, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे की बाहेरच शांत आणि आतमध्ये नाही. मला त्या गोष्टी मी त्या 4 अवस्था सांगितल्या होत्या मी, की बाहेर गोंधळ, आतमध्ये गोंधळ, सगळ्यात बेकार अवस्था. बाहेर गोंधळ, आतमध्ये शांत, तर चला तुम्ही थोडस प्रॅक्टिस मध्ये आहात. किंवा मग बाहेर गोंधळ, नाही म्हणजे काय म्हणतात, बाहेर शांती आतमध्ये गोंधळ, म्हणजे तुम्ही रात्री जसं अवस्था रात्र असेल तरी पण तुम्हाला झोप येत नाही, कारण तुमच्या आतमध्ये खूप गोंधळ चालू आहे. तर ती पण तुम्हाला खूप प्रॅक्टिसची गरज असते ती अवस्थामध्ये. आणि जेव्हा बाहेरही शांत आणि आतमध्येही शांत, सगळ्यात बेस्ट अवस्था, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर आज आपला म्हणजे शांततेचा प्रवास आहे झालाय हा. तर हा शेवट झाला असं नका म्हणू. तर ही तुमची खरी म्हणजे सुरुवात झालेली आहे आयुष्याची, म्हणजे हे शिकवण झालेली आहे. आता तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ह्या शांततेला आपला साथीदार बनवायचा आहे.
ह्या मौनाला आपला साथीदार बनवायचा आहे. हे लक्षात ठेवा की बाहेरची शांती ही तात्पुरती असते. जसं रात्र येते, निघून जाते. कधी आजकाल तर तुम्हाला रात्री शांती नाही भेटत, कारण जे रहदारी चालू असते, लोक चालू असतात, कधी कधी तर भोंगे चालू असतात, काय सांगताच येत नाही. आजकाल काही रात्र आणि दिवस राहिलंच नाही. 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक तर झोपतच नाही. मोठ्या शहरामध्ये तुमच्या मुंबईला वगैरे तर नेहमी हॉर्न वाजवतच राहत असते हो ना. तर ते काही शांती नाहीच आहे बाहेरची. पण अंतर्मनातली शांती ही शाश्वत असते, म्हणजे रिअल असते. तीच रियालिटी आहे की तुम्ही आतमधून किती शांत आहात. तर ते म्हणजे मौनामध्ये येतं, जेव्हा तुम्ही ध्यान साधना करता. तर मी हे ध्यान साधना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींनी मी सांगते आहे, पण त्या गोष्टी तुम्हाला जेव्हा स्वतः कराल, मी इथे तुम्हाला 5च मिनिटाचं मेडिटेशन सांगते, पण तुम्ही आणि ते म्युझिक लावणं किंवा मी बोलणं, मी गाईड करते, पण तुम्ही जेव्हा स्वतःहून कराल ह्या गोष्टी, तुम्हाला तिथे म्युझिक नाही, गाईड नाही, काहीच नको. तर ती गोष्ट, ही साधना तुम्ही जेव्हा स्वतः कराल ना, तेव्हा तुमचं जीवन खरंच बदलून जाईल. तर ही खूप सुंदर गोष्ट आहे. तर नक्की सगळेजण करा. आणि खरंच आपलं मन रिकामं करा. मन रिकामं करा म्हणजे स्वीकार करा. जसं तुम्ही त्या गोष्टीला स्वीकार कराल, की हे माझ्यासोबतच का असं झालं, मी याने मला असं म्हटलं, जे काही विचार येतात आपल्या मनामध्ये, तर ते विचारांना रिलीज करणं आणि सोडणं आणि एक्सेप्ट करणं, की ओके ठीक आहे, मला करायचंय, माझंच क्रिएशन आहे ते. ओके ठीक आहे, आता मी याला हँडल कसं करू शकते, म्हणजे त्याला प्रश्न विचारून त्याला करेक्शन मध्ये घेऊन चला. ठीक आहे. तर चला आता आपण मेडिटेशन करूया. एक मिनिट मी शेअर करते म्युझिक. शांतपणे बसा, डोळे बंद करून. सारे शरीर रिलॅक्स सोडा. आज आपण शांततेमध्ये स्वतःला शोधूया. मी कोण आहे? आजपर्यंत आपण मी म्हणजे आपलं नाव, आपलं शरीर, आपली भूमिका शोधत होतो किंवा समजत होतो. पण ते आपलं नाव आहे, आपलं शरीर आहे, आपली भूमिका आहे, आपण नाही. तर मग मी कोण आहे? तर मी तो आत्मा आहे, एनर्जी आहे, चैतन्य आहे, तो जिवंतपणा आहे. तो जो जिवंतपणा माझ्या शरीराकडून काम करून घेतो आहे, माझ्या मनाकडून विचार आणून घेतो आहे. त्या विचारांनी आणि त्या शरीराने माझे काम होतात आहेत, किंवा माझं अस्तित्व, माझी भूमिका साकार होते आहे. आपलं माध्यम बनवतोय ह्या शरीराला, ह्या मनाला, त्याला जे करायचं आहे, त्याला म्हणजे त्या चैतन्याला, त्या आत्म्याला जे करून घ्यायचंय, तो आपल्या ह्या भूमिकेमधून करून घेतोय, शरीराकडून करून घेतोय. आणि याला जर आपण ह्या प्राण शक्तीला, ह्या एनर्जीला, ह्या आत्म्याला पकडलं ना, तर मग शांतीच आहे. आणि हा कुठे सापडतो? हा सापडतो मौनात.
आपल्या आतमध्ये, तो शब्दांमध्ये नाही सापडत, तर तो फक्त अनुभवात किंवा अनुभूतीमध्ये सापडतो. शांतपणे आता आपल्या स्वतःला विचारा, मनातून प्रश्न विचारा, मी कोण आहे? विचार आले तरी त्याला ढकलू नका, फक्त निरीक्षण करा. नियंत्रण करू नका, निरीक्षण करा आणि सोडून द्या, निघून जाऊ द्या. पंखा फिरतो तशा पद्धतीने पंखा ही बॉडी आहे, धातूची बनलेली. तो फिरतो म्हणजे मन, विचार त्याला एक डायरेक्शन दिलेलं आहे फिरायला, आणि त्यातून निर्माण होते हवा. ती हवा आपल्याला, थंड हवा लागते आणि गरमी आपली कमी होते. पण ऍक्च्युली वातावरणात तर हवा आहे ना, मग पंख्याचं काम काय आहे? तरी पण तो फिरला की आपल्याला हवा लागते, कारण त्याला आपण जाणून बुजून फिरवलेलं आहे. सेम तसंच आपलं आहे. ती ब्रह्मांडीय ऊर्जा ऑलरेडी आहे सगळीकडे, आणि आपण आहोत पंखा. आपलं शरीर आणि आपलं मन, विचार आहे ते फिरणं. ती जसा पंख्याच्या पाती फिरतात आणि त्यातून निघतं, क्रिएट होतं हवा, आणि तीच हवा म्हणजे तोच विचार किंवा जे आपल्याला तयार करायचंय हा ब्रह्मांडात, त्याचंच क्रिएशन आहे. स्वतःला स्वतः क्रिएट करतो आहे. फक्त डायरेक्शन देतोय आपण.
तसं जिथे पंखा पाहिजे तिथे आपण लावतो, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण लावतो, जेव्हा नको असेल तेव्हा पंखा बंद करतो. सेम तसंच आपण आपल्या विचारांना दिशा देऊ शकतो, पर्पज क्रिएट करू शकतो. मनातले फालतू विचार रिकामे केले की आतून शांती, समाधान, विश्वास, साऱ्या गोष्टी जाणवू लागतात, समजल्या जातात. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आता अलगद वातावरणाप्रती जागृत व्हा आणि हलकेच आपले डोळे उघडावा. खूप छान. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.